यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापुरी चप्पल आणि प्राडाचा वाद पाहायला मिळतोय। कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा असं आवाहन करण्यात आलंय। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र गेलेलं आहे। तर हजारो कोटी कमावणाऱ्या कंपनींना कोल्हापूर वासियांना रॉयल्टी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि याविषयीची मागणी केली आहे तसं पत्र दिलंय। तर मुख्यमंत्र्यांकडूनही शिष्टमंडळाला कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। जगभरात कोल्हापुरी चप्पल अतिशय फेमस आहे। मिलानमध्ये झालेल्या प्रादा स्प्रिंग समर 2026च्या कलेक्शनसाठी कोल्हापुरी चप्पलप्रमाणे डिझाइन केलेले सॅन्डल परिधान केले होते। आंतरराष्ट्रीय रॅम्पवर प्राडा मॉडेल्सच्या पायामध्ये कोल्हापुरी चप्पल दिसून आल्या। कोल्हापुरी स्टाईलने तयार करण्यात आलेल्या चप्पलांना कंपनीकडून कोणतेच श्रेय देण्यात आलेलं नाही। यामुळे वाद रंगलाय आणि यावर बोलण्यासाठी स्वतः कृष्णराज महाडिक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांनी हे निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना। त्यांच्याकडे आपण जाऊयात। कृष्णराज, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। जो काही प्राडा कंपनीकडून प्रकार करण्यात आला त्याविषयी नेमकं तुमचं म्हणणं काय आहे आणि काय चर्चा झाली? तुमच्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय? आम्ही मागचे 3 ते 4 दिवस झालं बघतोय की सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीवरती चर्चा चालू आहे की 23 जूनला जो मिलानमध्ये फॅशन वीक झाला, प्राडा ह्या ब्रँडनी स्वतःचं ब्रँडिंग करून कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन लेदरमध्ये बनवलं आणि तिथं त्याचं प्रदर्शन केलं। परंतु कुठेही कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं नाव त्यावरती आपल्याला दिसलं नाही। आणि कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली त्याला आयडेंटिफिकेशन असणार एक चप्पल आहे। त्याचा GI टॅगचा एक स्वतःचा नंबर आहे। त्यामुळे कुठलाही ब्रँड असा तो डिझाईन घेऊन स्वतःचं ब्रँडिंग करून ते विकू शकत नाही। त्यामुळे आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना हे निवेदन दिलं खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूरकरांकडून हे निवेदन होतं की या ब्रँडवरती कारवाई झाली पाहिजे। आनंद सुद्धा या गोष्टीचा आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या गोष्टीची गांभीर्यता पण माहित होती आणि त्यांनी इमिडिएटली तिथल्या तिथं सांगितलं की त्याच्यावरती कारवाई होणार। कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे? तुम्ही त्याविषयी काही सांगितलंय का? काही मागणी केलेली आहे का? 2 गोष्टी की आता तुम्ही हे एका वर्ल्ड प्लॅटफॉर्मवरती, एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शन जर करतायत तर पहिली गोष्ट तर त्याला कोल्हापूरचं नाव लागलं पाहिजे, कोल्हापुरी चप्पल त्याला म्हणलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही काही डेटा जेव्हा काढला त्याच्या माध्यमातून आम्हाला कळालं 2023 मध्ये प्राडा या ब्रँडचं फक्त फुटवेअरचा सेल हा जवळजवळ 7,000 कोटी रुपयापर्यंत आहे। तर त्या माध्यमातून जो रेव्हेन्यू तुम्ही आमचं डिझाईन वापरून करत आहे तर त्याची रॉयल्टी ही कोल्हापूरच्या कारागिरांना मिळावी। कारण गेले अनेक शतकांपासून हा जपलेला एक डिझाईन आहे, जपलेलं त्या मटेरियलनी बनवलेलं गेलेलं एक कला आहे ती। त्यामुळे त्याची रॉयल्टी आणि त्याचं नाव हे कोल्हापुरी चप्पल व्हावं अशी आम्ही मागणी केली। पण आता जो वाद सुरू झाला आहे, हा फॅशन शो झालाय, मला वाटतं 4-5 दिवस झाले आणि त्याच्यानंतर हा वाद सुरू झाला आहे। संपूर्ण भारतीय कोल्हापूरची शान आहे कोल्हापुरी चप्पल आणि तिथली ओळख सुद्धा आहे। पण संपूर्ण भारतभरातून याचा निषेध केला जातोय की चप्पल तर वापरली पण कोणत्याही प्रकारचं त्याचं श्रेय दिलं गेलं नाहीये। तर कंपनीकडून आतापर्यंत काही अप्रोच करण्यात आला आहे का? काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? आम्ही महाराष्ट्र राज्याकडून ही मागणी करतोय आणि शासनाकडून याच्याकडून पुढाकार घेतला जावा आणि कोल्हापूरसाठी त्यांनी आवाज उठवावा ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल साहेबांना सुद्धा, जे कॉमर्सचे आता मंत्री महोदय आहेत, खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा पत्र देणार आहे की ह्या चप्पलाची विक्री आता जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास होणार आहे एका पेअरची। सांगतोय तुम्हाला तीच आम्ही कोल्हापूरमध्ये, तुम्ही तुमच्या बिरोज मध्ये पण मागाशी बघितलं की आमचे व्यक्ती कोल्हापूरहून आले तिथं कारागीर, त्यांनी ती एक्झॅक्ट डिझाईन सुद्धा ती घातलेली होती जी प्राडानी बनवली। त्यामुळं त्याच्यातून आम्हाला तेच दाखवायचं होतं की हे कोल्हापूरमध्ये बनलेलं एक डिझाईन आहे। मला ह्या गोष्टीची सुद्धा 100% खात्री आहे की प्राडाचे जे कोणी डिझायनर्स असतील त्यांनी जिथनं कुठनं इन्स्पिरेशन घेऊन त्या फॅशन शोसाठी तो प्रोडक्ट बनवला असेल, तो इंटरनेटवरती तरी बघितला असेल किंवा प्रत्यक्षात जरी बघितला असेल तर तो जिथं कुठं बघितला असणार ते कोल्हापूरचंच प्रोडक्ट असणार हे जी आम्हाला खात्री आहे। त्यामुळे ह्या आमच्या मागण्या त्या शासनाने पुढाकार घेऊन करावा आमची अशी विनंती आणि ते फडणवीस साहेबांनी मान्य पण केलं। निश्चितच प्रत्येकाची मागणी हीच आहे। पण याच्यामध्ये कृष्णराज, एक प्रश्न उपस्थित होतोय की इटली मिलानमध्ये हा सगळा फॅशन शो झालेला आहे, तिथपर्यंत कोल्हापूरची ही जी चप्पल आहे किंवा ही डिझाईन कशी काय पोहोचली?
आता काय सोशल मीडियामुळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हम्म, जगभरातली कुठलीही गोष्ट तुम्हाला आज तुमच्या फोनवरती अवेलेबल असते. हम्म, आता एवढ्या मोठ्या जगप्रसिद्ध ब्रँडकडे भरपूर मोठमोठे डिझायनर्स असतात आणि मी स्वतः माझा एक ब्रँड आहे आणि मी अनेक ब्रँडचं अनालिसिस करतोय तेव्हा समजते की खूप लोक त्यांचे डिझाईनचे इन्स्पिरेशन्स हे हम्म, वेगवेगळ्या कंट्रीज कडून सुद्धा घेत असतात. म्हणजे आज तुम्ही कोल्हापुरी चप्पल हे फक्त कोल्हापूर महाराष्ट्र किंवा देशामध्ये नाही, ही हम्म. जगभर प्रसिद्ध असणारी चप्पल आहे. हो. मी आज स्वतः जेव्हा बाहेर परदेशात जातोय तेव्हा मी बघतोय अमेरिका युरोपमध्ये घालणारे सुद्धा लोक आहेत जे कोल्हापुरी चप्पल घालतात, तिथं हम्म, येऊन ते घेऊन जातात. त्यामुळंच आमचा ही गोष्ट ह्या गोष्टीची मागणी आहे की प्राडांनी ह्या गोष्टीची खरंच हे जर गांभीर्य तर समजून घ्यावं. आमची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी. दोनच गोष्टी की ह्याला कोल्हापुरी चप्पल हे नाव लागलंच पाहिजे, कारण पिढ्यानपिढ्या आणि गेले अनेक शतक आम्ही ह्या गोष्टीवरती आमच्या कोल्हापूरचे अनेक कुटुंब काम करतात. त्यामुळे ह्या आमच्या दोन्ही मागण्या त्या ब्रँडनी सुद्धा मान्य कराव्यात. बरोबर आहे कृष्णराज, तुमच्या मागण्या रास्त आहेत. मात्र आपण बघितलं तर मिलानमध्ये जे मॉडेल्सनी घातलेली चप्पल होती ती डिट्टो तशीच होती जी कोल्हापुरी चप्पल आहे. त्याच्यामुळे डिझाईन बनवणारा हा कोणीतरी इंडियन आहे का, कोल्हापूरचा आहे का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण त्याच्यामध्ये थोडाही फरक आपल्याला दिसत नाहीये. 100% ही चप्पल तशीच दिसतीये. बरोबर, अगदी त्याची पण शक्यता असू शकेल. हम्म, मी इथं सुद्धा अनेक ऍडव्होकेटशी किंवा लॉ फर्मशी बोलत आहे की हम्म, आम्ही लिगल प्रोसिजर ह्याच्यावरती कशा पद्धतीने करू शकतोय. कारण शासनाकडे तर मागणी केली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने यावरती कामकाज चालू केले. हम्म, परंतु मी एक कोल्हापूर आहे, माझे वडील कोल्हापूरचे खासदार आहेत आणि आम्ही हा 100% प्रयत्न करणार की लिगली सुद्धा ह्याच्यावरती कशा पद्धतीने ऍक्शन घेतलं पाहिजे या हम्म, बाबतीत पण आमची चर्चा चालू आहे. कारण हम्म, जर ते घेता येत असेल तर आपण ऍक्च्युली लिगली ह्याच्यावरती अपील करून त्यांना नोटीस पाठवू शकत असलो तर ते पण आमचे प्रयत्न राहणार आहेत. कृष्णराज, आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की लिगली जर कारवाई करायची असेल, नोटीस पाठवायची असेल तर आपण इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तसं करू शकतो इझिली. पण हा जो मॅटर आहे तो इंटरनॅशनल लेवलचा आहे. आपल्या कोल्हापूरची चप्पल मिलानमध्ये वापरण्यात आलेली हो. आहे. प्राडा ब्रँडनं, जो इंटरनॅशनल ब्रँड आहे, त्यांनी वापरलेली आहे. अशामध्ये आता कशा पद्धतीनं ही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते किंवा कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत त्याच्या? आम्ही त्या संदर्भातच मी जसं सांगितलं की अनेक हम्म, ऍडव्होकेटशी लॉ फर्मशी चर्चा करत आहे. कारण हम्म, आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की जेव्हा ह्या कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅग हा, मिळाला, हा, मला वाटते 614 त्या जीआय टॅगचा नंबर सुद्धा आहे. तर हम्म, हा जीआय टॅग जेव्हा मिळाला त्याच्यामध्ये माझे वडील खासदार धनंजय महाडिक साहेबांचा सुद्धा वाटा होता. आणि ते करून घेण्याचं कारणच हे की आमचा जो हा गेले अनेक वर्ष पॅटर्न जो आम्ही कोल्हापूरमध्ये राबवत आहे तो जगभर ऑलरेडी प्रसिद्ध झालाय. तो हम्म, कुणीही असंच घेऊन नाही जाऊ. यासाठी हम्म, मला एक गोष्ट मान्य आहे की ह्याचा पेटंट नाही, ह्या हा, डिझाईनचा किंवा त्या मटेरियल मध्ये स्पेसिफिकली हा डिझाईन केला जावा हम्म, ह्याचं पेटंट नाहीये. हम्म, त्यामुळं त्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी अडचणीच्या असू शकतील. हा, हा, परंतु आम्ही ह्याच्यावरती थोडासा अभ्यास करून काय मार्ग काढता येतोय ह्याच्यावरती आता काम करतोय. कृष्णराज, तुम्ही आता हा जो फॅशन शो झाला आहे त्याचे व्हिडिओज बघितले असतील किंवा ज्या पद्धतीनं आता सगळं काही सोशल मीडियावर व्हायरल होतंय, त्याचे फोटोही आहेत. तर ते तुम्ही निरखून बघितलेले आहेत का? जी कोल्हापूरची चप्पल आहे आणि या मॉडेल्सनी घातलेली जी चप्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसलाय? नाही, अगदी तुम्ही किंवा जे म्हणलात, हा, आम्ही हा, तर एवढ्यापर्यंत प्रयत्न करतोय की आमची इटलीमध्ये सुद्धा आता फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत. हा, तर त्यांच्यातल्या कोणी ओळखीचं जर त्या फॅशन वीक मध्ये गेला असेल का, हा, किंवा त्यांच्यातले कोणी तिथल्या प्राडाच्या कुठल्याही हा, एम्प्लॉईला किंवा मॅनेजमेंट मध्ये कुणाला ओळखत असेल का, तर आम्ही तिथपर्यंत कॉन्टॅक्ट करण्याची सुद्धा आता प्रयत्न चालू केले. हा, कारण हा, डिझाईन तुम्ही आता जसं विचारलं हा, त्यामध्ये काहीच म्हणजे वादग्रस्त नाहीये, कारण तो डिझाईन एक्झॅक्टली हा कोल्हापुरी चप्पलचाच आहे. हा, म्हणजे हा, मी कोल्हापुरी चप्पलवरती एक व्हिडिओ पण बनवलाय. मी युट्यूबर आहे, माझ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुम्हाला कदाचित ते बघायला मिळेल. हा, कोल्हापुरी चप्पल बनवली कशी जाते हे सुद्धा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक 2-3 वर्षापूर्वी दाखवलं होतं. हा, कारण हा, ही एक कला आहे, हे फक्त एक चप्पल नाहीये. हा, हा, त्याच्यामध्ये लेदरचा ज्या पद्धतीने वापर होतो आणि त्याच्यावरती जे वेगवेगळे डिझाईन्स केले जातात. माझ्या बरोबर तुम्ही आता जे बघताय माझ्या हा, हा, आजूबाजूला उभारले ते कोल्हापूरचे कारागीरच आहेत. आणि त्यांना पण आणण्याचं कारण एवढंच आहे की राज्य शासनाला ह्याचा खरंच ह्याची गांभीर्यता आणि ह्याचं महत्व कळावं की गेले अनेक वर्ष आमचे लोक ह्या डिझाईन घेऊन स्वतःसाठी रोजगार निर्माण करतात.
तर त्यांना ह्या गोष्टीचा न्याय मिळावा. बरोबर आहे कृष्णराज, लवकरच न्याय मिळेल आणि त्याचबरोबर जे नाव आहे कोल्हापुरी चप्पलचं तेही वापरलं जाईल अशी अपेक्षा आपण करूयात. दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर प्राडा कंपनीनं ही चप्पल वापरलेली होती, पण कोणत्याही प्रकारचं श्रेय कोल्हापूरमधील त्या कारागिरांना देण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल. यानंतर